समचरण सरोजं सान्द्रनीलाभुधाभं जगन्विहितपाणिमण्डनामण्डनानं तरुणतुलसीमाला कंधरं कंदनेत्रं सदैव धोलासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्य वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। हरि राम कृष्ण हरि जय जय 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण हरि 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 हरि हॅलो ओ हॅलो आवाज अजिबात नाही आतमध्ये हॅलो हॅलो फक्त एक माईकला आवाज आहे बाकीच्या माईकला आवाजच नाही इकडे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडळे तळपते श्रवणी मकर कुंडळे तळपते श्रवणी कंठे कौस्तुभमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान ता म्हणे माझेची सर्व
सर्व सुख म्हणे माझे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कसे पितांबर आवड निरंतर याचे ध्यान आवडे निरंतर याचे ध्यान आवडे निरंतर याचे ध्यान विठोबा रखुमाये विठोबार कुमार जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये 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 जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये हॅलो आवाजच नाही बिलकुल आतमध्ये आमच्या बाईकचा हॅलो 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 तिकडे बाहेर इकडून इफेक्ट बंद कर इकडे आतमध्ये आवाज द्या मला हॅलो 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 हरी हॅलो हरी हॅलो कमी करा चालेल हॅलो रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी एक हा चाटीलाच कर हरी थोडं कमी करा माझा अजून हरी हरी जास्त टाक 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 कमीच कर हां कमी कर कमी कर हां इथे परफेक्ट आहे परफेक्ट आहे संतांची पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा त्याचे माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीते सकळ त्याचे माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडे भागलिया मज वाहतील कडे भागलिया मज वाहतील कडे भागलिया मज वाहतील कडे त्यांची निजोडे सर्व सुख त्यांची याने जोडे सर्व सुख त्यांची याने जोडे सर्व सुख त्याचे माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीते सकळ त्याचे माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवेन आवडी तुका म्हणे शेष घेईन आवडी तुका म्हणे शेष सेवेन आवडी तुका म्हणे शेष घेईन आवडी वचनन मोडी बोलिले ते वचनन मोडी बोलिले ते वचनन मोडी बोलिले त्याचे माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीते सकळ त्याचे माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी विठोबा रखुमाई टाळी वाजवा बोला विठोबा रखुमाई जय जय विठोबा
संतांची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावेदास झालो त्यांचा सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकाळ त्याची माझे हित करीती सकाळ सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकाळ त्याची माझे हित करीती सकाळ संतांची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावेदास झालो त्यांचा सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकाळ त्याची माझे हित करीती सकाळ सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकाळ त्याची माझे हित करीती सकाळ गोपाळ कृपा करे
जने हा गोपाळ कृपा करी जने हा गोपाळ कृपा करी त्याची माझ्या हित करी सकाळ त्याची माझ्या हित करी विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा बोला जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु वामन बाबा महाराज की जय, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय, गुरुदेव वासुदेव बाबा महाराज की जय, सब संतन की जय। हाला विठाला 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 विठाला। संतांचे पायी हा माझा विश्वास कमी करा, लाऊड झालाय। संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करे ते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, त्यांचे निजोडे सर्व सुख, तेची माझे हित करे ते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। बोलू नका बोलू नका। तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करे ते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं, ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते। नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा, तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिली निजधामा, नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा, मस्तक माझा पायावरी
या वारकरी संतांच्या. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करे ते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा बोला बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेच माझे हित करे ते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा महाराज, सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. अजून कमी करा. माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या नाम संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठल 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 अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अगत्याचं आहे. आपल्या ह्या म्हात्रे कुटुंबातील श्री सुरेश कचरू म्हात्रे यांचे चिरंजीव वैकुंठवासी रमाकांत सुरेश म्हात्रे यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित आहे आणि तदनिमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. या परिवारातील एक अत्यंत प्रेमळ, सगळ्यांच्या परिचयाचं, सगळ्यांच्या आवडतीचं असलेलं व्यक्तिमत्व, परंतु जगावर आलेल्या संकटाच्या त्या तावडीत मला वाटतं याही व्यक्तिमत्वाचा समावेश झाला आणि कोरोनाच्या त्या कालावधीमध्ये त्यांचं आपल्यातून निघून जाणं झालं. आज त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्ञानदान अन्नदान घडावं या पवित्र उद्देशानं ह्या कुटुंबाकडून हा एकदिवसीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा आहे. आपल्या संस्कृतीनं आपल्यातून निघून गेलेल्या मनुष्याच्या प्रित्यर्थ सुद्धा काहीसा विधी आपल्याला करायला सांगितलेला आहे. त्याच्यापैकी वर्ष श्राद्ध हा एक विधी आहे. श्राद्धाचा विधी हा श्रद्धायुक्त अंतःकरणानं केला जातो. त्याचा नियमच मुळात असा आहे, ज्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्यांच्याच निमित्तानं श्राद्ध घालता येतं. श्राद्ध हा शब्द बघा ना तुम्ही, श्राद्ध आणि श्रद्धा हे जवळजवळचे शब्द आहेत की नाही. थोडंसं माना हलवत चला बरं माझ्याशी, तर मला कळू द्या तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही, हे माझ्याशी बोलत चला. श्रद्धा आणि श्राद्ध हे शब्द कसे आहेत, दोन्ही पण जवळजवळचे शब्द आहेत, सारखे दिसणारे आहेत की नाही. सारखे दिसणारे आहेत असं म्हणण्यापेक्षा ते एकाच शब्दातून निर्माण झालेले आहेत. श्रद्धा आणि श्राद्ध. श्राद्ध कशाला म्हणतात, शास्त्रकारांनी सांगितलंय की श्रद्धेन क्रियते यत् तत् श्राद्धम. जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हटलं जातं. अर्थात ज्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्यांच्याचबद्दल वर्ष श्राद्ध घालता येतं. ज्यांच्याबद्दल श्रद्धा नाही आहे त्यांचं वर्ष श्राद्ध घालता येत नाही. एक दिवसाची अशी श्रद्धा निर्माण करता येत नाही. त्यामुळे ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे, ज्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्याच व्यक्तिमत्वाचं श्राद्ध आपण घालत असतो. या नियमाला अनुसरून या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी या परिवारातील लोकांच्या अंतःकरणामध्ये भरपूर प्रेम आहे. आपला मुलगा आहे, आपला भाऊ आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आपलं जे प्रेम आहे त्याला अनुसरून या मृत्यूलोकातली त्यांची वाटचाल जरी संपलेली असली तरी परलोकातली त्यांची वाटचाल सुरू आहे. म्हणजे त्यांना परत कुठंतरी चांगली गती मिळाली असेल, त्यांना जीही कोणती गती मिळाली असेल त्या गतीत त्यांना उत्तम सुखसुविधा प्राप्त व्हावी, त्याही गतीमध्ये त्यांना प्रसन्न राहता यावं या पवित्र उद्देशानं आपण हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करत असतो. व आपल्यातून मनुष्य जरी निघून गेलेला असला तरी निघून गेलेल्या मनुष्याचा आत्मा प्रसन्न राहावा याच्याकरताच आपण प्रयत्न करतो की नाही मला सांगा. निघून गेलेला आत्मा सुद्धा प्रसन्न राहावा. हो, ती आपल्यात असताना तर प्रसन्न राहिलाच पाहिजे, पण इथून गेल्यानंतर सुद्धा प्रसन्न राहतील याची व्यवस्था आपण करत असतो. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत ती माणसं
माणसं आपल्यात आहेत तोपर्यंत ती प्रसन्न राहिलीच पाहिजेत. किंबहुना आपल्या सभोवतालाची जी माणसं आहेत ती आपल्यामुळे प्रसन्न राहतील याचेच प्रयत्न आपण करायचे असतात की नाही. मी अनेक वेळा म्हणत असतो, आपल्या परिवारातील म्हणा, आपल्या नातेसंबंधातील म्हणा, जी काही माणसं आहेत ती सगळी प्रसन्न राहतील याच्याकरता आपण प्रयत्न करावे. साधू संतांनी आपल्याला अशाच पद्धतीची वचनं सांगितलेली आहेत. आपण एखाद्याशी वागत असताना सुद्धा प्रेमानंच वागावं. आपण एखाद्याशी बोलत असताना सुद्धा प्रेमानंच बोलावं, जेणेकरून काय ती आत्ता प्रसन्न राहतील. याचं कारण काय आहे, ती आत्ता प्रसन्न राहिली तरच नंतर प्रसन्न राहतील की नाही. आत्ता प्रसन्न राहिली तरच ती नंतर प्रसन्न, आत्ताच प्रसन्न नाहीत तर ती नंतर प्रसन्न राहतील का मला सांगावं. साधा नियम आहे की नाही. आत्ता प्रसन्न नसतील तर ती नंतरही प्रसन्न राहत नाही. आणि जर आपल्यातून निघून गेलेला एखादा मनुष्य आणि त्याचा आत्मा जर प्रसन्न नसेल तर त्या अप्रसन्न अतृप्त आत्म्याचे आपल्यावर काय काय परिणाम होतात हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आपल्याला यश दिसतं तरी मिळत नाही, आपल्याला एखादी प्रगती दिसते तरी होत नाही, आपली कामं व्हायला येतात पण होत नाहीत. हे जे अडथळे निर्माण होतात ते कशामुळे, मग आपल्या पूर्वजांच्या अप्रसन्नतेमुळे, अतृप्तीमुळे. मग त्याच्यापेक्षा आपण काय करावं, आपल्या सभोवताली असलेली सगळी मंडळी आत्ता प्रसन्न राहतील अशा पद्धतीचं चांगलं वर्तन मनुष्यानं करावं. आत्ताही प्रसन्न राहतील आणि ती इथून निघून गेल्यानंतर त्यांचा तो आत्मा प्रसन्न राहावा याच्याकरता मग वर्षश्राद्ध आहे, पुण्यतिथी आहे, अशा पद्धतीचे संस्कार आपण करत असतो. काहीतरी पिंडदानाचा विधी आपण करत असतो की जेणे माध्यमातून आपण त्यांनाही काहीतरी देणं लागतो याचं आपल्याला कर्तव्याचं भान राहतं. या पवित्र उद्देशानंच या घरातील या व्यक्तिमत्वाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज जो पिंडदानाचा विधी झाला आहे आणि त्या श्राद्ध विधीच्या नंतरचा असलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे. आणि या परिवारावरच्या प्रेमाखातर आपण सगळी मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहोत. विठ्ठला 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 कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे, संतपर प्रकरणातला अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी साधू संतांचं या जगामध्ये आल्यानंतर काय कार्य आहे, ही संत मंडळी जगाकरता काय काय करतात आणि ही मंडळी जी जगाकरता करतात त्यांनी आपल्याकरता काय काय केलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात कृतज्ञता म्हणून आपण काय करू, या सगळ्याचा विचार या अभंगातून व्यक्त केला आहे. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपली श्रद्धा संतांच्या ठिकाणी आहे अशा पद्धतीचं वचन सांगितलेलं आहे. माणूस हा श्रद्धायुक्त प्राणी आहे. श्रद्धायुक्त प्राणी म्हणजे त्याचं कुठं ना कुठं तरी श्रद्धा आहेच. श्रद्धावान पुरुष आहे माणूस म्हणजे काय आहे, श्रद्धावान व्यक्ती आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये कुणाच्या न कुणाच्या बद्दल तरी श्रद्धा असतेच. या ठिकाणी नाहीतर त्या ठिकाणी, त्या ठिकाणी नाहीतर दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी, पण श्रद्धा नाही असा माणूस अजिबात पाहायला मिळणार नाही. प्रत्येक माणसाची कुणा न कुणातरी ठिकाणी श्रद्धा असलेली आपल्याला पाहायला मिळते. भगवान परमात्म्यानं गीतेमध्ये त्या संबंधानं असं वचन सांगितलंय, श्रद्धामयोयम पुरुषो योयत श्रद्धास एवसह. प्रत्येकाच्या ठिकाणी श्रद्धा आहे. श्रद्धामयोयम पुरुषो, प्रत्येक माणसाच्या ठिकाणी श्रद्धा आहे आणि अंतःकरणातली श्रद्धा कुठल्या ना कुठल्या ठिकाणी लावताना तो आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यांची श्रद्धा एकाच ठिकाणी असेल असं काही सांगता येत नाही, पण वेगवेगळ्या ठिकाणी का होईना प्रत्येकाची श्रद्धा आहे हे नक्की आहे. कुणाची तरी श्रद्धा राजकारण्यांवर असते, कुणाची तरी श्रद्धा पुढाऱ्यांवर असते, कुणाची तरी श्रद्धा एखाद्या कीर्तनकारावर असेल, कुणाची तरी श्रद्धा एखाद्या समाजसेवकावर असेल, कुणाची तरी श्रद्धा एखाद्या वेदांवर असेल, कुणाची श्रद्धा देवावर असेल. मी गमतीनं म्हणत असतो, कुणाची तरी श्रद्धा आई बाबावर असते आणि कुणाची तरी श्रद्धा साई बाबावर असते. पण आहे ना, प्रत्येकाची कुठं ना कुठं तरी श्रद्धा आहे की नाही. श्रद्धा नाही असा माणूस आहे की नाही. नाही, अरे कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी प्रत्येकाची श्रद्धा असतेच असते. श्रद्धा नाही असा माणूस या जगात शोधूनही आपल्याला सापडणार नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे तर प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात श्रद्धा आहे, तो कुठं ना कुठं तरी आपली श्रद्धा लावतो. याचा अर्थ मनुष्य हा श्रद्धायुक्त प्राणी आहे, त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी श्रद्धेची कल्पना आपल्याला करता येते. बरं, त्याचे आता 3 प्रकार करायचे ठरले. कुठे कुठे श्रद्धा असते, कोणाची श्रद्धा कुठं, कोणाची श्रद्धा कुठं, याचे जर एक 2-3 प्रकार मला करायचे
करायचे ठरले तर सगळ्याचा समारोप करून मी 3 प्रकार असे करतो की एक वर्ग असा आहे ज्यांची श्रद्धा फक्त देवावर आहे, एक वर्ग असा आहे ज्यांची श्रद्धा फक्त संतांवर आहे, आणि एक वर्ग असा आहे की ज्यांची श्रद्धा फक्त आपल्या प्रपंचावर आहे, फक्त विषयांवर. प्रपंचातील निरनिराळ्या विषयांवर श्रद्धा आहे असा एक वर्ग आहे, केवळ देवावर श्रद्धा आहे असा एक वर्ग आहे, आणि केवळ संतांवर श्रद्धा आहे असा एक वर्ग आहे. विठ्ठला 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 मी मागून सुरुवात करतो उलट्या क्रमानं. एक वर्ग असा आहे की ज्यांची फक्त विषयांवर श्रद्धा आहे. आपण जो प्रपंच करत आहोत त्या प्रपंचावरच त्याचं भरपूर प्रेम आहे, आणि प्रपंचातील विषयांचा उपभोग घ्यावा याच्याकरताच तो सारखा प्रयत्न करतो, बाकी दुसरं तो काही जाणत नाही. विषयांमध्ये असलेलं सुख हेच सर्व सुख आहे असं त्याला वाटतं, आणि हे जे मी विषय भोगतो आहे हे विषयच मला सगळं सुख देतील अशी त्याची कल्पना असते, आणि म्हणून तो फक्त आणि फक्त विषयांच्या आहारी जातो, दुसरं तो काही जाणत नाही. वेगवेगळे भोग भोगायचे एवढंच त्याला कळत असतं, बाकी तो देव देश धर्म या संबंधानं कुठलंच कर्तव्य त्याला राहिलेलं नसतं, फक्त प्रपंच करायचं एवढंच तो जाणतो असा एक वर्ग आहे. तुकोबाराय म्हणतात, देव धर्म सांदी पडिले सकळ, देव धर्म सांदी पडिले सकळ, देव धर्म सांडी देव धर्म सांडे देव धर्म सांदी पडिले सकळ, देव धर्म सांदी पडिले सकळ, धर्म सांडी पडिले सकळ, देव धर्म सांडी पडिले सकळ. विषयी गोंधळ गाजत से देव धर्म दांडे पडिले सकळ, देव धर्म दांडे पडिले सकळ. विषयी गोंधळ गाजत से देव धर्म दांडे पडिले सकळ, देव धर्म सांडी पडिले सकळ. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत से, विषयी गोंधळ गाजत विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. तुकाराम महाराज म्हणतात ही माणसं अशी आहेत की विषयी गोंधळ गाजत असे, देव धर्म सांदी पडिले सकळ. देव काय धर्म काय याच्या संबंधानं त्यांना कुठलाच विचार नसतो, कोणताच विचार ती मंडळी करत नाहीत. फक्त आणि फक्त आपले विषय भोगायचे आणि त्यातच रममाण राहायचं. काय देव धर्माचं काही ती जाणत नाहीत, काही जाणत नाही. भगवंताच्या संबंधानं उपकाराची भावना सुद्धा त्यांच्या अंतःकरणात नसते, त्याच्यामुळे फक्त विषय भोगायचं एवढंच त्यांना कळतं की नाही. असा एक वर्ग आहे की नाही समाजामध्ये. समाजामध्ये एक वर्ग आहे देव धर्माचं काहीच पडलेलं नसतं, देवपूजा करायला त्यांना वेळ नसते, पूजा सोडा नमस्कार करायला पण वेळ नसते. सकाळी त्यांना आपण म्हटलो ना बाबा अरे बाहेर पडताना तरी देवाला नमस्कार करून बाहेर पडत जा, तो म्हणतो मला फुरसतच नाही, काय नाही फुरसत नाही.
फुरसत अरे त्याला म्हटलं थोडंसरी वेळ काढत जा, थोडा वेळ काढ. काय किती वेळ लागतो सांगा ना, फक्त नमस्कार करायचा आणि बाहेर पडायचं. किती वेळ लागतो त्याला? वेळ लागत नाही. पण तो म्हणेल मला मरायला फुरसत नाही म्हणतात. म्हणजे एवढं इथपर्यंत काही नाही. देवाच्या संबंधानं कुठलीच भावना नाही, धर्माच्या संबंधानं कोणतीच भावना नाही. देव आणि धर्म या संबंधानं यांच्या अंतःकरणात कुठलीच भावना नसते. थोडी थोडी तरी आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे. ज्या भगवंतानं अत्यंत अमूल्य असं शरीर आपल्याला प्रदान केलंय, त्या शरीराच्या संबंधानं पाहायचं आणि देवाच्या संबंधानं थोडी कृतज्ञता ठेवायची एक. आणि ज्या धर्माच्या आधारावर आपलं जीवन अत्यंत सुंदर चालू आहे, त्या धर्माच्या संबंधानं पण आपल्याला काहीतरी कृतज्ञता आपण बाळगली पाहिजे. आपला धर्म आणि आपल्या धर्मामध्ये असलेल्या ज्या काही अत्यंत सुंदर परंपरा आहेत, त्यांच्यामुळे आपलं जीवन फार सुंदर चालू आहे. तुम्ही पहा, आपल्या धर्माच्या असलेल्या मंडळींचं जीवन पहा आणि इतर धर्माच्या असलेल्या मंडळींचं जीवन पहा. फार मोठी तफावत आहे याच्यात, फार मोठी तफावत आहे. आपल्याकडं फार चांगल्या चांगल्या शिकवणी आहेत. मातृदेवो भव आहे, पितृदेवो भव आहे, आचार्यो देवो भव आहे, अतिथी देवो भव आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या धर्मात आहेत. इतरांच्या ठिकाणी या काहीच नाही आहेत. त्यांना मातृदेवो भव नाही, पितृदेवो भव नाही, आचार्यो नाही, काहीच नाही, काहीच नाही. अहो, एवढ्या चांगल्या 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 शिकवणी आपल्याला आपल्या धर्मानं दिल्यात. थोडा थोडा तरी त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे की नाही. मी अनेक वेळा या संबंधाने मी बरंच बोलत असतो, तेवढं मला बोलायचं नाहीये. पण धर्माच्या संबंधाने विचार मांडत असताना एक आग्रह मी अलीकडं सगळ्यांना करत आलेलो आहे. अनेक ठिकाणी परवाच्या दिवशी आम्ही पुण्यात कीर्तन केलं तेव्हा आम्ही तिकडेही तो आग्रह केला, साताऱ्यात केलं तेव्हाही आम्ही आग्रह केला. काही नाही, आपल्याकडून फार काही होत नसेल नका करू, नाही काही धर्माकरता वेळ देता येत नका देऊ, एखाद्या ठिकाणी धार्मिक संमेलन होतं नाही जाता येत नका जाऊ, नाही त्याच्यामध्ये तुम्हाला सक्रिय सहभाग घेता येत नका घेऊ. पण कमीत कमी आम्ही अमुक अमुक धर्माचे आहोत की नाही, आम्ही हिंदू धर्माचे आहोत की नाही, मग ते दाखवण्याकरता कमीत कमी आपल्या कपाळावर टिळा तर लावता येईल. एवढी एक सोपी गोष्ट करता येईल की नाही मला सांगा. आपल्याला सहज शक्य आहे, काही लागत नाही. कपाळावर टिळा तर लावता येईल. कारण आपल्या कपाळावर असलेलं तिलक, आपल्या कपाळावर असलेला टिळा हे दाखवून देतं की आम्ही हिंदू धर्मीय आहोत म्हणून. आणि ही अत्यंत सोपी पद्धत आहे. ही अत्यंत, याच्यापेक्षा सोपं काहीच नाही बरं का. याच्यापेक्षा अजून सोपं काय सांगू मी. तसं तर आणखी एक गोष्ट असावी, आणखी एक गोष्ट असावी. एक तर आपल्या डोक्यावर शेंडी असावी आणि दुसरं म्हणजे आपल्या कपाळाला टिळा असावा. या दोन गोष्टींकरता लाज नाही धरली पाहिजे आपण. कशा करता लाजायचं मला सांगा ना. लाज धरू नये. डोक्याला शेंडी पण असली पाहिजे आणि कपाळाला टिळा पण असला पाहिजे. कारण या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला आपण हिंदू आहोत हे दाखवून देतं. नाहीतर तुम्ही दाखवणार कसं, कसं ओळखायचं मला सांगावं. मला सांगा ना, एखादा माणूस जर माझ्या समोर आलाच तर हा बाबा हिंदू धर्मीय आहे, ओळखायचं कसं, कसं ओळखणार आपण. इतर धर्मीय लोक आपल्या समोर आले, माझ्याकडे लक्ष द्या, इतर धर्मीय लोक आपल्या समोर आले तर आपण त्यांना ओळखतो की नाही, ओळखता येतं की नाही, ओळखता येतं. कशावरून? त्यांची काही लक्षणं आहेत, त्यांच्या काही खुणा आहेत, आपण बरोबर ओळखतो की बाबा हा अमुक अमुक धर्माचा असला पाहिजे. आणि आपल्याला कसं ओळखायचं सांगा ना मला. आपल्याला कसं ओळखायचं, नाही ओळखता येत ना. मग आपल्याला ओळखता यावं याच्याकरता हाच एक माध्यम आहे. काहीच नाही, कपाळाला टिळा लावून घ्यायचा कपाळाला. कालच संध्याकाळी मी दिवाळीची खरेदी केली. कालच संध्याकाळी, मला एवढे दिवस वेळच मिळाला नव्हता, पण काल संध्याकाळी आम्ही आलो डोंबिवलीमध्ये आणि स्टेशनला जाऊन खरेदी केली. नियम फक्त एकच, त्याच्याकडूनच वस्तू घ्यायची ज्याच्या कपाळाला टिळा आहे, विषय संपला. फार काहीच नाही. पण माझा हा नियम स्पष्ट आहे. ज्यांच्या हा इथंच नाही आहे, मी सगळीकडे हा नियम लावून घेतो. ज्याच्याकडे कपाळाला टिळा आहे, एखाद्याचं दुकान आहे, दुकानामध्ये गणपतीचा फोटो आहे, देवीचा फोटो आहे, त्यांच्याकडून आपण ती वस्तू खरेदी करावी. कारण ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. धर्माच्या संबंधानं बारीक बारीक गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो. नाही मोठ्या करता आल्या, बारीक तरी केल्या पाहिजेत. एक, आणि आपला देव आहे त्या देवाच्या संबंधानं कृतज्ञता बाळगावी. पण एक वर्ग माणसांचा असा आहे, तुकोबाराय म्हणतात की देव आणि धर्म या संबंधानं ते कुठलाच विचार करत नाहीत. फक्त काय, विषयी गोंधळ गाजत असे, फक्त निरनिराळे भोग भोगायचे बास. म्हणजे निरनिराळे भोग भोगायचे हे जर कळणं आपल्याला कठीण असेल तर मी सोपं सांगू काय, सोपं सांगू, काहीच नाही. लोक फक्त मजा मारायची बस. काय करायचं, मजा मारायची. काय आहे ना आपल्याकडे, मजा मारा. मजा मारा म्हणजे काय करा, नेमका काय करा. मजा मारायची म्हणजे मजा होईल असं काही करू नये. त्याच्यापेक्षा आपण काहीतरी विधायक, काहीतरी, इंग्रजीत त्याला कॉन्क्रीट वर्क म्हणतात बघा, काहीतरी चांगलं काम असं केलं पाहिजे
की जेणे माध्यमातून समाजामध्ये आपण कायम प्रतिष्ठित कायम कीर्तिवंत राहिलो पाहिजे, याच्याकरता काहीतरी काम करावं. आणि ते काय असेल तर देवधर्माच्या संबंधाने थोडासा आपण विचार केला पाहिजे. केवळ विषयांमध्ये रममान राहणं, केवळ निरनिराळे भोग भोगणं, केवळ मजा मारणं ही मनुष्य जन्माची सार्थकता नाही. विठ्ठल विठ्ठल अरे प्राप्त झालेला मनुष्य देह आपल्याला कळला नाही आणि त्यात जर भजन केलं नाही तर तुकाराम महाराज चिंता व्यक्त करतात. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी. विषय ओढी भुलले जीव, आत्मा यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. नरदेहासारखं शरीर प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जर भगवंताचं भजन किंवा देव धर्म भक्ती या संबंधाने विचार आपल्या अंतःकरणाला येत नसतील तर तुकाराम महाराज विचार करतात मी यांची सार्थकता तरी काय मानायची. म्हणून एक वर्ग असा आहे, मी म्हणून आलो की जे फक्त आणि फक्त विषयामध्येच आवड धरतात, विषयांच्या ठिकाणीच त्यांची श्रद्धा असते, असा एक वर्ग आहे. बर, एक वर्ग विषयांकडे श्रद्धा आहे. दुसरा वर्ग कुठला आपण पाहिला, फक्त देवावर श्रद्धा आहे, फक्त देवा म्हणजे केवळ देवावर श्रद्धा, इतर कोणत्याच गोष्टीला ती महत्व देत नाहीत, कुठल्याच गोष्टीला. देव म्हणजे देव, बरं त्यातल्यात त्यात पण देव म्हणजे देव म्हणजे देव म्हणजे सगळे देव नाही, देव म्हणजे सगळे देव नाही. ज्यांची देवावर श्रद्धा आहे ते देव म्हणजे एकच देव, एक देव, तेवढा एक सोडला तर ते इतर ठिकाणी जात नाहीत. एक श्रद्धा म्हणजे केवळ एक श्रद्धा, देवावरच त्यांची श्रद्धा असते. भगवंत आपल्या सगळ्या संकटातून रक्षण करेल, भगवान परमात्मा आपल्याला सगळी सुख साधनाता प्रदान करेल, त्याच्यामुळे ते देवावरच श्रद्धा ठेवून असतात. देव सोडून दुसऱ्या कुठे त्यांची श्रद्धा जात नाही. तुकोबाराय म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता या कोणत्याच गोष्टी त्यांना पसंत नाहीत, फक्त देवावर त्यांची श्रद्धा असते, देव सोडून दुसऱ्या कुठे जात नाही. विठ्ठला 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 एकाच देवावर श्रद्धा ठेवून असतात, इतर देवांकडे पण ते जात नाही. आपल्याला कळावं म्हणून एक उदाहरण देतो. काय आलं, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना भेटण्याकरता पंढरपुरात गेले. त्यावेळेला नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन संत आहेत, एकाच काळातले संत आहेत. तर नामदेव महाराजांना भेटण्याकरता ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेले, नामदेव महाराजांची भेट घेतली. नामदेव महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज आले म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं स्वागत केलं आणि स्वागत करून त्यांचा आदरातिथ्य वगैरे केलं. आणि मग नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं की बाबा कसं काय येणं केलं, आपण कसं काय येणं केलं, काय कारण, काही विशेष कारणानं आलात का पंढरपुरात, असं विचारल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले की एक महत्वाचं कारण घेऊन आलोय. म्हटले महत्वाचं कारण घेऊन आलोय. काय महत्वाचं कारण आहे, असं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले मी तीर्थयात्रेला चाललोय. कुठं कुठं चाललोय, माझ्याकडे लक्ष द्या, बोलू नका. कुठं चाललोय, तीर्थयात्रेला. कोण, ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला चाललेत. हे कोणाला सांगायला लागले, नामदेव महाराजांना. बस बस असं लक्ष माझ्याकडे ठेवत चला. बर, ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले की माही काही नाही, मी तीर्थयात्रेला चाललोय. नामदेव महाराज म्हटले वा वा चांगली गोष्ट आहे, जाऊन या. म्हटले खुशाल जाऊन या, तीर्थयात्रा करा, भारतामध्ये फिरा, भारतातले निरनिराळे तीर्थ पहा, निरनिराळ्या देवांचं दर्शन घ्या, चांगली गोष्ट आहे, तीर्थयात्रा करा, केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हटले करा म्हणजे
अहो मी चाललोय पण एकटा नाही चाललोय. म्हटले मग तुम्ही पण माझ्याबरोबर चला म्हटले. अहो तुम्हाला न्यायला तर मी आलोय, तुम्ही माझ्याबरोबर यावं म्हणून मी तुम्हाला घ्यायला आलोय. आपण दोघं जाऊ आणि भारतातल्या सगळ्या तीर्थांचं भ्रमण करू, तीर्थक्षेत्राला जाऊ, देवांचं दर्शन घेऊ आणि तुम्ही जर सोबत असलात तर बरं होईल. नामदेव महाराज म्हणायला लागले मी तीर्थयात्रेला तुमच्या बरोबर? हो म्हटले, चला ना माझ्या बरोबर. काय गरज आहे म्हटले, आम्हाला तीर्थयात्रेची गरज नाही, आम्ही पंढरपूरकर आहे म्हटले, आम्ही पंढरपूरकर आहे. अहो मी नेहमी पंढरपुरातच राहणार आहे. बरं नुसता पंढरपुरात राहतो असं नाही, देव माझ्यासोबत बोलतो, देव माझ्या हातचं खातो, देव माझ्यासोबत राहतो. कधी मी सांगितलं देवाला विनंती केली तर देव माझ्या घरी पण येतो. आता दिवाळी सुरू आहे, दिवाळी सुरू आहे बरोबर, आज धनत्रयोदशी आहे. ते वर्णन असं आलेलं आहे की नामदेव महाराजांनी देवाला एवढा हट्ट केला होता, एवढा हट्ट केला होता की देवाला अभ्यंग स्नानाला नामदेव महाराजांनी आपल्या घरी बोलवून घेतलं होतं. आणि नामदेवांच्या हट्टापुढे देवाचं पण काही चाललं नव्हतं. देवाला पण अभ्यंग स्नान करता इकडे यावं लागलं होतं घरी नामदेव महाराजांच्या. म्हणजे नामदेव महाराज म्हणायला लागले एवढं देवाचं माझं सौख्य आहे, एवढी देवाची माझी जवळीक आहे, देव माझ्याशी रोज बोलतो, खातो पितो वगैरे सगळं असेल तर मला तीर्थयात्रेची काय गरज आहे, मला तीर्थयात्रेची गरज नाही. त्यामुळे मला काही तुम्ही आग्रह करू नका, तुम्ही आपलं जा. ज्ञानेश्वर महाराज म्हटले नाही नाही, तुम्ही माझ्यासोबत आल्याशिवाय मी तीर्थयात्रेला जात नाही, तुम्हाला यावंच लागेल. नामदेव महाराज म्हणतात मी येणार नाही, ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला यावंच लागेल. आता हे सुटायचं कसं कोडं? नामदेव महाराजांनी मनातल्या मनात विचार केला आपण एक काम करू, काय, हे सगळी जबाबदारीनं देवावरच ढकलून देऊ, बघू काय होईल ते देव करून घेईल. मग ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायला लागले माऊली तुम्ही एक काम करा, काय करू, तुम्ही देवाला जाऊन विचारा, देवाला जाऊन विचारा की मी तीर्थयात्रेला चाललोय आणि नामदेवाला मला सोबत घेऊन जायचं आहे. जर देव म्हटले सोबत घेऊन जा तर मी येतो, आणि देव जर म्हटले की बाबा नका तर मग म्हटलं मला क्षमा करा मी येऊ शकत नाही. नामदेव महाराज म्हटले हरकत नाही, ज्ञानोबा म्हटले हरकत नाही, देवालाच विचारायचं आहे ना, चला आपण देवाला विचारू. दोघे पण देवाला विचारण्याकरता निघाले, देवाच्या मंदिरात गेले, गाभाऱ्यात पोहोचले. ज्ञानोबा पुढे चालतात, नामदेव महाराज त्यांच्या मागे चालतात. मुद्दामून ज्ञानोबारायांच्या मागे 2 पावलं नामदेव महाराज चालत होते. ज्ञानोबाराय पुढं आणि मागे कोण, नामदेव महाराज 2 पावलं मागेच चालत होते. करता करता देवाऱ्यात जाऊन पोहोचले, देवाच्या समोर उभे राहिले. ज्ञानेश्वर महाराज हात जोडून उभे राहिले आणि त्यांच्याबरोबर 2 पावलं मागे नामदेव महाराज उभे राहिले. झालं, देवानं विचारलं कसं काय येणं केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले काही नाही देवा, तुमचं दर्शन होईल, नामदेवांची भेट होईल याच्याकरता आलो. अजून काही कारण? काही नाही, एक कारण असं आहे की मी तीर्थयात्रेला जायला निघालोय, भारतभर फिरावं, भारतातली तीर्थ पाहावे, दर्शन घ्यावं, सगळ्या देवदेवतांचं दर्शन घ्यावं याच्याकरता मी इथं आलोय. आणि माझी अशी इच्छा आहे की नामदेवाला मी माझ्यासोबत घेऊन जावं तीर्थयात्रेकरता. तुम्ही ऐकताय ना? हां बर, नामदेवाला घेऊन जावं तीर्थयात्रेकरता. असं म्हटल्याबरोबर ते नामदेव महाराज मागे उभे होते ना 2 पावलं, ते मुद्दामून मागे उभे राहिले होते. त्यांनी मागूनच देवाला खुणवायला सुरुवात केली, तू नको म्हण, तू नको म्हण, नाही नाही मला नाही जायचं म्हटले, तू नाही सांग, म्हणून ते मागे होते बरं का, म्हणून ते मागे उभे राहिले. तू नाही म्हण, नाही म्हण, मला जायचं नाही, मला जायचं नाही. देवानं बघितलं आणि बघून न बघितल्यासारखं केलं आणि देव म्हणायला लागले नामदेवाला घेऊन जायचं आहे? ते म्हटले हो. तीर्थयात्रेला घेऊन जायचं आहे? म्हटले हो. सगळी तीर्थ करणार? माऊली म्हटले हो. मग बिंदास घेऊन जा म्हणे. आता घेऊन जा म्हटलं तर हे म्हटलं अरे घेऊन जा, लगेच पुढे आले. म्हणाले अरे देवा मागे उभं राहून तुला मी खुणा करतोय कळत नाही का म्हणे. अरे मला नाही जायचं म्हणे. कशाला घेऊन जा म्हटला. मला नाही जायचं म्हणे, मला कुठं तीर्थयात्रेला जायचं आणि मी अजिबात जाणार नाही. देव म्हटले अरे का जाणार नाही, चांगली तर गोष्ट आहे, तीर्थाटन करणं काय वाईट आहे का, तीर्थयात्रेला गेलो पाहिजे, जा म्हटलं. नामदेव महाराज म्हटले नाही नाही मला काय गरज आहे, अरे एवढा तू मी बोलतो, आपण सोबत खातो, कशा करता मला तीर्थयात्रा. देवानं सांगितलं नामदेवा तसं नाही. अरे नामा इतर वेळा जरी तीर्थयात्रेची गरज नसली तरी कमीत कमी हे तर बघ की तुला तीर्थयात्रेला न्यायला कोण आलंय, कोण आलंय. अरे सामान्य नाही ना कुणी. ज्ञानेश्वर महाराज तुला घेऊन जायला आलेत. बरं तू तीर्थयात्रा करणार आहे ते कुणाच्या बरोबर, ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर. तीर्थयात्रेला पण आपण जातो कुणाच्या बरोबर. इथून देवाला हे पण दाखवायचं आहे की तीर्थयात्रेला पण जायचं ते कोणाच्या पण बरोबर नाही जायचं, कुणाच्या पण नाही बरोबर जायचं. कुणीतरी ज्ञानोबांसारखा महात्मा असेल, महात्म्याच्या बरोबर तीर्थयात्रेला जावं, भजनी मंडळी असतील त्यांच्या बरोबर तीर्थयात्रेला जावं, हरिपाठ करणारी असतील त्यांच्या बरोबर तीर्थयात्रेला जावं.
देव धर्माच्या संबंधानं भावना असेल त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जावं. एखाद्या नामधारकाच्या बरोबर तीर्थयात्रेला जावं. का बरं? त्यांनी तुम्हाला तीर्थयात्रेला जरी नेलं ना, तर तीर्थयात्रेला घेऊन गेल्यानंतर ते तुम्हाला हरिपाठ करायला लावतील, तुम्हाला भजन करायला लावतील, तुमच्याकडून नामजप करून घेतील, देवाचं दर्शन करून घेतील. म्हणून कुठल्या तरी संत महात्म्याच्या नामधारकाच्या बरोबर तीर्थयात्रेला जायचंय. इतरांच्या बरोबर तीर्थयात्रेला गेलो की नुसतं आपण तिथं पण शॉपिंग करून येतात लोक. मला गंमत वाटते फार. म्हणजे कल्याण डोंबिवलीची शॉपिंग कमी पडते की काय कुणास ठेवत म्हणून आळंदी पंढरपूरला जातात लोक. आणि वारीला गेलं की तिथं काय नाही, एकदा कुठेतरी प्रयत्न करतात देवाचं दर्शन झालं पाहिजे. आणि जर झालं ना चुकून देवाचं दर्शन झालं की म्हणतात आता दर्शन झालं, आता आम्ही मोकळे. कशाला? मग बाजार करायला. ते काय आपल्या धर्मशाळेत कीर्तन आहे की बाबा आता भजन होईल, आपण भजना काहीच नाही. मग आम्ही नुसते साठवायलाच गेलेलो असतो. तुम्हाला खरं सांगू, त्या आळंदी पंढरपूरची लोक आपल्या लोकांची लई वाट बघतात. आपली कोकणातली, त्यातल्या त्यात आपली मुंबईची, त्यातल्या त्यात ठाणे रायगडची लोक कधी येतात अशी ती वाट बघत असतात. वाट बघतात म्हणजे त्यांना फार प्रेम आहे असं नाही. त्यांना माहिती आहे हे लोक आल्याशिवाय आपली दुकानं मोकळी होत नाहीत. ही मंडळी आपल्या बरोबर खाली होतंय सगळं, आपण ह्याच्याकरता जावं का? जाऊ नये. पण काय होतं, आपण कुणाच्या सोबत जातो याला फार महत्व आहे. एखाद्या महात्म्याच्या बरोबर तीर्थयात्रेला जायचं. अलीकडे हे आपण निघतो ना, वृंदावनला जातो, द्वारकेला जातो, चारधामला जातो. इथं पण जात असताना तिथं देवदर्शना करता गेलो की देवदर्शनच करायचं आहे. देवदर्शन करायचं, कथामृत करायचं, भजन कीर्तन करायचं. बाकीच्या तिकडून ज्या गोष्टी आपण घेऊन येतो त्या इकडं पण मिळतात, नाही मिळत असं काही नाही. आणि मग जर तुम्हाला फिरायला जायचं, फक्त फिरायला जायचं, मग तिथं मध्ये नाही आणायचं काही. माझं या बाबतीत फार कडक मत आहे. आपण देवधर्माला गेलो की नाही, आपण जावं, तिथं देवाचं दर्शन घ्यावं, थोडी भक्ती करावी, जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला होईल. बरं, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांना समोर बघून भगवंतानं असं सांगितलं, नामदेवा, अरे ज्ञानेश्वर महाराज तुला न्यायला आलेत, त्याच्यामुळे तू तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे आणि मी सांगतो म्हणून ती तीर्थयात्रेला जा. बराच हट्ट ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर भगवंतानं नामदेव महाराजांना केला. आता शेवटचं जे नामदेव महाराजांनी उत्तर दिलं ना, ते मला इथं महत्वाचं आहे. नामदेव महाराज म्हणतात, देवा तू सांगतोस म्हणून, तुझा हट्ट आहे म्हणून, तुझा आग्रह आहे म्हणून, आणि ज्ञानेश्वर महाराज न्यायला आलेत म्हणून मी तीर्थयात्रेला जायला तयार आहे. तुम्ही सगळ्यांनी आग्रह केलाय म्हणून मी तीर्थयात्रेला जायला तयार आहे. पण माझी एक अट आहे म्हटले. काय म्हटले? अट आहे. आता नामदेव महाराज देवाला अट घालतात बरं का, फार चांगली अट आहे. नामदेव महाराज देवाला अट घालतात की देवा मी यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जाईन, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? माझी एक अट अशी आहे की मी सगळ्या भारतामध्ये तीर्थयात्रेला फिरेन, पण सगळ्या देवांचं दर्शन मी घेणार नाही, देवांचं दर्शन घेणार नाही. मग मी फक्त त्याच देवाचं दर्शन घेईन की ज्याचे हात कमरेवर आहेत आणि ज्याचे पाय विटेवर आहेत. हे असल्याशिवाय मी कोणाचंच दर्शन घेणार नाही म्हटले. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, 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 निघे मी तयाचे दरुशन, निघे मी कटेवरी कर नाही ज्या देवाचे, 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 नेगे मी तयाचे दरुशन, नेगे मी तयाचे दरुशन, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेगे मी तयाचे दरुशन, नेगे मी तयाचे दरुशन, दरुशन. नामदेव महाराजांनी स्पष्ट सांगितलं देवाला, कटेवरी कर
नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. म्हणजे कटेवर हात नसतील आणि विटेवर पाय नसतील तर मी त्याचं दर्शन घेणार नाही. फक्त त्याच देवाचं दर्शन घेईन. कुणाचं? सुंदर ते ध्यान. उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. असा जो देव असेल त्याचंच दर्शन घेईल. याचा अर्थ काय? नामदेवांच्या अंतःकरणात श्रद्धा आहे, पण ती फक्त देवाच्या बद्दल श्रद्धा आहे, अन्य कुणाच्याच बद्दल श्रद्धा नाही. हा दुसरा वर्ग आहे. एक वर्ग आपण पाहिला फक्त प्रपंचातील विषयांच्या भोगाच्या संबंधानं श्रद्धा. दुसरा वर्ग आपण पाहिला फक्त देवाच्या बद्दल श्रद्धा. आणि आता तिसरा वर्ग असा आहे की ज्यांची फक्त आणि फक्त संतांवरच श्रद्धा असते. तुकाराम महाराज या संबंधाने या अभंगातून बोलतात की आमच्या अंतःकरणामध्ये जी श्रद्धा आहे ती फक्त संतांच्या बद्दलची श्रद्धा आहे. देवावर आमची श्रद्धा नाही असं नाहीये, पण त्या देवाच्या संबंधाने जेवढी श्रद्धा आहे त्याही पेक्षा जास्त श्रद्धा आमच्या अंतःकरणात संतांबद्दल आहे. संतांबद्दलची आमच्या अंतःकरणातली श्रद्धा ही किती आहे? संतांच्या बद्दल किती मोठी श्रद्धा आहे? संतांच्या श्रद्धेचं परिमाण काय आहे? संतांच्या श्रद्धेची पात्रता काय, त्याची लेवल काय आहे, हे आपल्याला कळावं. याकरता तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या अंतःकरणात संतांच्या बद्दल इतकी श्रद्धा आहे की आम्ही त्यांचे सर्व भावाने दास व्हायला तयार आहोत. एवढा आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. अभंगाचं पहिलं चरण. संतांची पाये हा माझा विश्वास. संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांची पाये हा माझा विश्वास. संतांची पाये हा माझा विश्वास. संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ. तेची माझे हित करीती सकळ. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. त्याची माझे हित करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ. संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. तेच माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. तुकाराम महाराज या पहिल्या चरणातून संतांची पायी हा माझा विश्वास असं म्हणतात. माझा विश्वास, माझी श्रद्धा कुणाच्या ठिकाणी आहे? संतांच्या ठिकाणी आहे बाबा. दुसऱ्या कुठं आम्ही श्रद्धा ठेवत नाही. दुसऱ्या ठिकाणी आम्ही विश्वास ठेवत नाही. विश्वास ठेवायचाच आम्ही संतांच्या चरणावर ठेवतो, संतांच्या वचनावर ठेवतो, संतांच्या चरित्रावर ठेवतो. अन्य कुठल्याच ठिकाणी आमचा विश्वास नाही. बरं, हे तुकाराम महाराज संतांवर विश्वास ठेवतो असं म्हणतात. त्याच्यामुळे संत म्हणजे नेमका कोण याचाही आपल्याला थोडा विचार करायला पाहिजे. कारण तुकाराम महाराज इतके नाही ते. तुकाराम महाराज कुणाला पण संत म्हणायला तयार नाहीत. तुकाराम महाराज फार स्पष्ट वक्ते आहेत. तुकाराम महाराजांचं तुम्ही संत चरित्र पहा, वाङ्मय बघा, ग्रंथ बघा. तुकाराम महाराजांचे अभंग एकदम तीक्ष्ण आहेत, कठोर आहेत. तुकाराम महाराज कुणाला पण संत म्हणत नाहीत. तुकोबारा म्हणतात, नवती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नवती संत. एक तुकाराम महाराजांनी 11 चरणाचा अभंग लिहिलाय बरं का, की या जगात संत कोण नाहीत हे सांगायला. मी तुम्हाला 1-2 त्यातली प्रमाण सांगतो. संत काय ते, नवती ते संत करिता कवित्व म्हणजे संत कवित्व करतात. ऐका, संत कवित्व करतात, पण कवित्व करणारे सगळे संतच असतील असं मात्र नाही. संत विणा घेतील, भजन करतील, पण विणा घेऊन भजन करणारे सगळे संतच असतील असं मात्र नाही. संत भस्म लावून असतील,
पण भस्म लावलेले पण सगळे संतच असतील असं मात्र नाही. संतांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असेल, पण ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे ते सगळे संतच असतील असं मात्र नाही. अशी बरीच वर्णनं तुकाराम महाराजांनी केली आहेत. म्हणजे जेवढी जेवढी लक्षणं आपल्याला समोर दिसतात संतांकडे, ती संतांकडे असतील, पण म्हणून ते ज्यांच्याकडे आहे ते सगळेच संत आहेत असला प्रकार मात्र नाही. तेची पुन्हा संत नाही. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले. त्याची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली निळोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. संत कुणाला म्हणायचं? कुणालाही संत म्हणायला आपले संत तयार नाही आहेत, आपले संत तयार नाहीत. तुकाराम महाराजांनी देवाच्या सोबत संवाद केलाय या बाबतीत, पण ती आपल्या माणसांना चपराक आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की ज्यात तुकाराम महाराज देवाशी बोलतात, आणि देवाशी बोलत असताना तुकाराम महाराज म्हणतात की अशा लोकाला मी संत म्हणणार नाही. अशा लोकाला म्हणजे तरी कुणाला? मग तुकाराम महाराज असं म्हणायला लागले, करी सीते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. तुकोबाराय म्हणतात, देवा तुला काय करायचं ते कर, करी सीते देवा करी माझे सुखे, काय तुला माझं बरं वाईट करायचं ते तू कर, परी पण मी त्यासी मुखे न म्हणे संत, मी त्यांना संत म्हणणार नाही. आता त्यांना म्हणजे कुणाला? देवानं विचारल्यावर त्यांना म्हणजे कोणाला संत म्हणणार नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, जया राज्य द्रव्य करणे उपार्जन वश्य दंभ मान इच्छे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना राज्य पाहिजे, ज्यांना द्रव्य पाहिजे, ज्यांना संपत्ती पाहिजे आणि ज्यांना सत्ता पाहिजे, जे निरनिराळ्या आशांना भुललेले आहेत, अशा प्रकारच्या लोकाला मी संत म्हणणार नाही. जया राज्य द्रव्य करणे उपार्जन वशदंभ मान इच्छे झाले असं असेल तर संत फार, तुकाराम महाराज फार कडक आहेत, कुणाला पण संत म्हणत नाही. आणि असं का करतात तुकाराम महाराज? त्याचं कारण असं आहे की योग्य व्यक्तीला आपण संत म्हणून शरण गेलो पाहिजे. कुणाला पण संत म्हणून चालत नाही. एखाद्या कुठल्या तरी ढोंग करणाऱ्या व्यक्तीला जर आपण संत म्हणून शरण गेलो तर योग्य व्यक्तीला संत म्हणून शरण गेल्याचा जो परिणाम असतो तो आपल्याला मिळत नाही. साधं उदाहरण देतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पटेल असं पहा. एखादा संत आहे खरा, खऱ्या संतांना शरण गेल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो याची अनेक वचनं संतांनी सांगितलेली आहेत. पण खऱ्या संतांना शरण गेल्यानंतरचा जो परिणाम होतो तो परिणाम एखाद्या ढोंगी व्यक्तीला शरण गेल्यानंतर होत नाही ना, होत नाही आणि होणारही नाही. का बरं? तो संत नाहीच तर. संत नाहीच तर संत असल्याचा परिणाम मिळेल का आपल्याला? मिळत नाही. एखादं पिवळ्या रंगाचं औषध आहे, एखादं पिवळ्या रंगाचं औषध आहे आणि तो औषध आपण प्यायलो की पिवळ्या रंगाचं औषध प्यायल्यानंतर बाबा आपल्याला झालेला खोकला निघून जातो, ठीक आहे, असं आपल्याला माहिती आहे. पण दुसऱ्या बाटलीमध्ये पिवळ्या रंगाचं नुसतं पाणीच आहे. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय? दुसऱ्या बाटलीमध्ये पिवळ्या रंगाचं नुसतं पाणीच आहे, पण ते पिवळ्या रंगाचं पाणी आणि हे पिवळ्या रंगाचं औषध दिसायला सारखंच आहे. पण दिसायला सारखं जरी असलं तरी दोघांचा परिणाम सारखा आहे का सांगा? परिणाम सारखा नाही. औषध प्यायल्यानंतर परिणाम असा होतो की आपल्याला झालेली बाधा निघून जाते, आणि नुसतं पाणीच पिलं तर काय परिणाम होणार आहे? नुसतं पाणीच पिलं तर काय परिणाम होत नाही त्याचा. पिवळ्या रंगाचं पाणी प्यायला तरी बरा. मी म्हणतो पिवळ्या रंगाचं ते पाणी असलं तरी बरं, जर ते उंदीर बिंदीर मारायचं असेल तर प्यायलोच आपण पिवळ्या रंगाचा. हाय बाबा पिवळ्याच रंगाचा आहे ना, प्यायला काय हरकत? प्यायला काय परिणाम होईल? काय परिणाम होईल? घातक परिणाम होतो. म्हणजे दिसायला सारखंच आहे पण सगळं सारखंच दिसायला आहे, म्हणून सगळं सारखंच जर आपण आत्मसात केलं परिणाम चांगला होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड उदाहरण दिलंय. आपल्या उदाहरणांपेक्षा ज्ञानेश्वर महाराजांचं गोड अतिशय सुंदर उदाहरण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, कवण एक प्राणी प्रवासे पिढीला, स्नेहाळू देखील बिबवा तेने,
तयाचे ते स्नेह लाविता अंगी, तयाचे ते स्नेह लाविता अंगी, सुजला सर्वांगी तैसे झाले, साधू ते कवण साधू ते कवण, हे जाणवी खुण केशिराजा. एक उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. कवण एक प्राणी प्रवासे पिढीला, स्नेहाळू देखिला बिबवा तेणे. काय उदाहरण आहे सांगतो ऐका. एक प्रवासी आहे, प्रवासाला निघाला, तीर्थयात्रेला गेला, तीर्थयात्रा पायी पायी केली, परत परत पायी पायी घरी यायला निघाला, परत पायी पायी घरी यायला निघाला. त्याच्या गावाला पोहोचणार होता, एवढ्यात त्याला कळलं की बाबा संध्याकाळ झाली आहे, मध्ये एक मोठी नदी आहे, थोडासा जंगलाचा भाग आहे, संध्याकाळच्या वेळात जंगलातून गेलो बरं होणार नाही, नदी पार करता येणार नाही. मग आता काय करायचं बाबा, एवढ्या रात्री जाण्यापेक्षा हे नदीच्या अलीकडे हे जे गाव आहे, आपण त्याच गावात एखाद्या माणसाच्या घरी जाऊ, त्याला विनंती करू, रात्रभर आसरा देतो का आपण ते पाहू, रात्रभर या गावात राहू, दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आपल्या गावाला निघून जाऊ. त्या गावात गेला, 2-4 लोकांना विचारलं, बाबा मला रात्रभर थांबण्याची व्यवस्था कुठे होईल का? त्या लोकांनी सांगितलं, एक काम करा, आमच्या गावचे अमुक अमुक सावकार आहेत, ते फार उदार आहेत, त्यांच्याकडे जर तुम्ही गेलात तर एक रात्रीची तुमची व्यवस्था होईल. ठीक आहे म्हटले. गेला सावकाराकडे गेला, नमस्कार वगैरे केला. सावकाराला सांगितलं, अशी अशी माझी अडचण आहे, तीर्थयात्रेला गेलो होतो, परतीच्या प्रवासाला लागलोय, पुढचं गाव हे माझं गाव आहे, पण मध्ये मोठी नदी आहे, तुम्हाला माहिती आहे, त्याच्या अगोदर थोडंसं जंगल आहे, नदी आहे, रात्रीच्या वेळेत मी जाऊ शकत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की एक रात्रभर फक्त जर मला तुमच्याकडे आसरा घेता आला तर फार बरं होईल. रात्रभर तुमच्याकडे राहतो, कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात जागा द्या, पाहिजे तर रात्रभर राहतो, सकाळी मी उठून निघून जाईल. सावकार म्हणायला लागला, एवढी विनंती करायची काय गरज आहे? म्हटले, अरे तीर्थयात्रेला गेला होतात ना तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन आलात म्हणजे आमच्यासाठी तुम्ही मोठा महात्मा संत म्हटले, आणि साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हटले. काय संत मंडळी, चांगली मंडळी घरी येणं तीच आमच्याकरता दिवाळी, तोच आमच्याकरता दसरा आहे बाबा. अर्थात हे सगळं त्यांच्याकरता ज्यांचं संत महात्म्यावर श्रद्धा आहे, बाकीच्यांच्याकरता साधू संत येती घरा आणि दारे खिडक्या बंद करा. मग कोणी घेत नाही का? श्रद्धा नसते ना. हे म्हटले, साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा, बरं झालं तुम्ही आलात, एक दिवसाची का होईना आम्हाला सेवेची संधी मिळेल, तुम्ही काही चिंता करू नका, मी तुमची सगळी व्यवस्था करतो म्हणे. झालं, लगेच त्याला गरम पाणी दिलं हातपाय धुवायला, त्यानं गरम पाण्याने हातपाय धुतलं, चहा पाणी झाला त्याचा, काही गप्पा गोष्टी झाल्या, त्यांची थोडीशी ओळख निघाली, संध्याकाळी रात्र झाली, जेवायला बसले, जेवण झाल्यानंतर आता झोपण्याची व्यवस्था. सावकार असतो, सावकार दिवसभर काम केलेलं होतं, त्यानं त्याच्या नोकराला आज्ञा केली, बाबा 2 खाटा घेऊन ये, अंगणात टाक. खाट माहिती आहे ना, बाज तरी आता हा बाजच राहिला नाही ना आपल्याकडं, ना बाज आहे ना खाट आहे ना काहीच नाहीये. त्यानं 2 बाजा आणल्या, अंगणात टाकल्या. एका बाजेवर तो सावकार पडला असा, आणि दुसऱ्या बाजेवर तो पाहुणा आलेला तो पडला, तीर्थयात्री तो चालत आलेला तो पडला. आता दोघे पण एकेका बाजेवर पडले. असं वरती आकाशाकडे तोंड करून त्यांच्या काही गप्पा सुरू झाल्या. सावकारानं दिवसभर काम केलेलं होतं, त्याचं अंग दुखत होतं, त्याला काही झोप लागेना, सारखा इकडून तिकडं करत होता, गप्पा मारता. त्यानं अंग दुखलेलं पाहिलं आणि त्यानं काय केलं, त्याच्या बायकोला आवाज दिला आणि त्याला सांगितलं, आवाज देऊन म्हणायला लागला, बघ दिवसभर काम केलं, फार जरा हातपाय दुखायला लागलेत म्हटले, जरा घरातून ते आपलं मालिश करण्याचं तेल आहे की नाही ते घेऊन ये, जरा हातापायाला लाव, जरा रगड मालिश करून दे, जरा मला बरं वाटेल, जरा झोप लागेल. सावकाराची बायको आज्ञाधारी, ती बाहेर आली, तिनं काय ते मालिश करण्याचं तेल घेऊन आले, तिनं सावकाराच्या हातापायाची मालिश केली, हातापायाला तेल लावलं, सावकाराला आराम वाटला, बोलता बोलता सावकार झोपला. ह्याला ते बघून एवढं बरं वाटलं, वा काय म्हणणे, चांगली गोष्ट आहे. त्यानं एकच गोष्ट ध्यानात ठेवली, काय, हातापायाला तेल लावलं की झोप लागते. तुम्हाला कळतंय ना? त्यानं एवढं ध्यानात ठेवलं, हातापायाला तेलाची मालिश केली की झोप लागते. त्यानं तेवढं ध्यानात ठेवलं, त्यानं सावकाराला मिळालेलं समाधान बघितलं, रात्रभर झोप काढली, दुसऱ्या दिवशी उठला, घरी गेला. त्याच्या घरी गेला, संध्याकाळी तो त्याच्या घरी पोहोचला, आणि झालं असं की 2-4 दिवस पायी चालून आल्यामुळे आता याचे हातपाय दुखायला लागले, आणि याचे हातपाय दुखायला लागल्यानंतर ह्याला आठवण झाली, कोणाची? सावकाराची. हे तुम्ही बरोबर लक्षात ठेवलंय, लक्षात ठेवत चला. त्याला सावकाराची आठवण झाली, आणि सावकाराची आठवण झाल्यावर तो सावकारासारखं यानं आपल्या बायकोला सांगितलं, अगं म्हटलं, ते घरात जर काही तेल असेल तर जरा घेऊन ये ना, हातापायाला लाव, म्हणजे मला चांगली झोप लागेल, 4-5 दिवस चालून आलोय, तीर्थयात्रा करून आलोय.
तिनं घरातूनच आवाज दिला, घरात तेल आहे की नाही हे पण कधीतरी बघत जा म्हटले. कधीतरी बघत जा, उगाच आपल्या इकडं तिकडं फिरत राहता, बघणार कोण? काही घरात तेल वगैरे नाही, काही मालिश वगैरे होणार नाही. त्यांना सांगितलं अगं असं काय करते? अहो तीर्थयात्रेला जाण्याच्या आधी मी अमुक अमुक तिथं कपाटाच्या कोपऱ्यात एक बारकी बाटली बघितली होती बघ, त्याच कसलं तरी तेल आहे ते घेऊन ये. ती म्हटल्या कसलं तरी म्हणजे चालेल का? कसलंही चालेल म्हटलं, तेलच पाहिजे आपल्याला. त्यानं फक्त तेल लक्षात ठेवलं होतं, त्याच्यामुळे ती बाटली घेऊन आली आणि ती म्हणायला लागली बघा बरंच शोधल्यानंतर एवढी एकच तेलाची बाटली भेटली आहे, चालेल का तुम्हाला? म्हटले चालेल ना, का नाही चालणार? अहो पण विचारा तरी. काय विचारायची गरज नाही म्हटले, लाव तू जे कसलं असेल ते लाव. अगं अहो पण हे बिबियाचं आहे, बिबियाचं आहे, चालेल का? ते म्हटलं कसलं का असे ना तू लाव म्हटले. आता तिनं काय नवऱ्याच्या आज्ञेप्रमाणे लावलं हातापायाला बिबियाचं तेल. आता बिबियाचं तेल लावल्यावर काय होतं मी सांगू का? माहिती आहे? माहिती आहे की नाही आपल्याला? ज्ञानेश्वर महाराज तसं सांगतात, ज्ञानोबराय म्हणतात सुजला सर्वांगी तैसे झाले. ज्ञानोबरायाने दृष्टांत दिलाय, कवण एक प्राणी प्रवासे पिढीला, प्रवासाला गेलेला, स्नेहाळू देखिला बिबवा तेणे. स्नेहाळू म्हणजे तेल. त्यानं कसलं बिबियाचं तेल ते त्याच्या घरातलं त्यानं पाहिलं, तयाचे ते स्नेह लाविता अंगी. ते बिबियाचं तेल त्यानं सावकाराचं पाहून आपल्या तेल म्हणून तेल लक्षात ठेवलं ना आपल्या अंगाला लावलं. परिणाम काय झाला? सुजला सर्वांगी तैसे झाले. हा का परिणाम झाला? योग्य तेलाचं परीक्षण न केल्यामुळे हा परिणाम झाला. चांगलं जे सावकाराला जर विचारलं असतं बाबा कुठलं तेल आहे, कशानं मालिश केली, त्याचंच जर व्यवस्थित लावलं असतं याच्याही शरीराला समाधान झालं असतं. पण ते न विचारता उगाच काहीतरी आहे फक्त लाव असं सांगितलं म्हणून त्याला विपरीत परिणाम प्राप्त झाला. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ मी संगती लावून देतो. योग्य त्या संतांना जर आपण शरण गेलो तर चांगल्या तेलाचा जसा चांगला परिणाम झाला तसा भोगायला मिळेल. आणि नको त्याच माणसाला जर आपण संत म्हणून शरण गेलो तर बिबियाच्या तेलासारखा विपरीत परिणाम भोगावा लागेल. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून तुकाराम महाराज संत कुणाला म्हणावं या बाबतीत कठोर का आहेत? कारण कुणाला तरी संत म्हणून जर शरण गेलो तर हा असला विपरीत परिणाम होईल, हा होऊ नये म्हणून तुकाराम महाराज काळजी करतात. योग्य त्या लोकाला संताला आपण शरण जावं. मग संत कुणाला म्हणायचं? तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे हे संसारिक. जोपर्यंत देहाचं निरसन झालं नाही, प्रपंचाची आसक्ती सुटली नाही, तोपर्यंत संत असं म्हणता येत नाही. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, असे जे सगळे संत आहेत ज्यांच्या अंतःकरणात विठ्ठलाच्या संबंधानं भाव श्रद्धा आहे, अशा संतांना आम्ही शरण जाणार आहोत. संतांची पायी हा माझा विश्वास. आमचा या संतांवर विश्वास, ये अंतःकरणातून संत आहेत आमचा त्यांच्यावर विश्वास. आता किती विश्वास आहे? किती विश्वास? तुकोबाराय म्हणतात सर्व भावे दास झालो त्यांचा. दास झालो. दास म्हणजे काय? सेवक. दास म्हणजे नोकर, सेवक. परंतु सेवक होणं काही चांगली गोष्ट आहे का? मला सांगा, तुम्हाला सेवक व्हायला आवडेल का? हो नाही बोला जरा, माना हलवा जरा, मला कळू द्या. सेवक व्हायला आवडतं का आपल्याला? नाही आवडत. नोकर व्हायला आवडेल का? नाही आवडत. नोकर व्हायला आवडत नाही. पण तो नोकर जर सरकारी असेल तर मग आवडेल का? मग आवडेल म्हणजे प्रत्येकाला पाहिजे. आम्ही म्हणजे बाकीच्या वेळेला नोकर म्हणून मिरवताना आपल्याला चांगलं वाटणं, सरकारी नोकर मग मिरवताना आम्हाला चांगलं वाटतं की नाही? म्हणजे नोकर म्हणून मिरवणं चांगलं नाही, पण कुणाच्या होत याच्यावर मात्र अवलंबून आहे. चांगल्या कुणातरी मोठ्या माणसाचा असेल तर नोकर म्हणून पण आम्ही मिरवतो ना. आम्ही एखाद्या मोठ्याच्या घरी जर साधं जरी काम करत असलो तरी पण आम्ही म्हणतो की ना आम्ही त्या मोठ्याच्या घरी काम करतो. बरं, सामान्य नोकरच आहे पण मोठ्याच्या घरचं असं तर चालतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सेवक व्हायला तयार आहोत. पण कुणाचे? फक्त संतांचे. संतांचं दास आम्ही व्हायला तयार आहोत. संतांचे सेवक आम्ही व्हायला तयार आहोत. संतांचा सगळ्या अर्थानं आश्रय घ्यायला तयार आहोत. सेवक व्हायचं म्हणजे काय? त्याच्या आश्रयाखाली राहायचं, इतरांचा आश्रय सोडून द्यायचा आणि फक्त तेवढ्याचाच आश्रय करायचा. त्याला दास होणं असं म्हणत असतील तर तुकाराम महाराज म्हणतात मी त्यांचा दास व्हायला तयार आहे. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो. सर्व भावे म्हणजे काय? काया वाचा मने. कायेने पण दास झालो, वाचेने पण दास झालो आणि मनाने पण दास झालो. मी संतांवर एवढा विश्वास ठेवला की मी त्यांचा दास व्हायला सुद्धा तयार झालो. मी त्यांचा दास झालो. तुकाराम महाराजांना विचारलं संतांचं दास व्हावं, त्यांचं सेवकत्व दास्यत्व स्वीकारावं, त्यांचं अगदी नोकर व्हावं, चाकरी करावी, एवढ्या प्रमाणात जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला असेल तर त्याचं कारण काय? कारण काय? काय विश्वास ठेवला एवढा?
त्यांनी काहीतरी विशेष तुमच्या करता केलंय का म्हणून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता? तुकाराम महाराज म्हणतात विशेष एवढंच आहे, संतांवर दास होण्या इतपत आम्ही विश्वास ठेवलाय. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, या जगात जन्माला आल्यानंतर आमचं हित करणं हे फक्त संतांनाच कळतं आणि ते माझं हित करतील म्हणून मी त्यांचा दास झालो. अभंगाचं दुसरं चरण. तेची माझे हित करीती सगळ, तेची माझे हित करीती सकळ, 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 तेची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, त्याची माझे हित करीते सकळ, त्याची माझे हित करीते सकळ, त्याची माझे हित करीते सकळ, जणे हा गोपाळ कृपा करी, जणे हा गोपाळ कृपा करी, जणे हा गोपाळ कृपा करी, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेचे माझे हित करे ते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाचं आपण चिंतन करत आहोत.
तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपला विश्वास संतांवर असल्याचं सांगितलंय. सगळा विश्वास संतांवरच का बरं ठेवला याचं कारण तुकाराम महाराज असं सांगतात, तेची माझे हित करीते सकळ, ते माझं हित करतील, ते माझं हित करतील म्हणजे त्यांना माझं हित कळतं. संतांनाच कळतं की आपलं हित कशात आहे. काय आहे, आपल्याला आपलं हित कळत नाही असं नाही आहे. पण गंमत अशी आहे की ज्याला आपण हित समजतो त्याला संत हित समजत नाहीत, आणि ज्याला संत हित समजतात त्याला आपण हित समजत नाही. तुम्हाला कळलं का? पहा, मी परत बोलतो. ज्याला आपण हित समजतो त्याला संत हित मानत नाहीत, आणि ज्याला संत हित मानतात त्याला हित म्हणायला आपण तयार नाही. अशी आपली गंमत झाली आहे. आपलं हित म्हणजे काय? काही नाही, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हेच आपल्याला हित वाटत असतं. बाबा आमच्या प्रपंचाचा विस्तार झाला पाहिजे, आमचा वंश पुढे वाढला पाहिजे, आमची संपत्ती वाढली पाहिजे, याच्यामध्येच आपल्याला बरं वाईट काय भलं प्रगती वाटत असते. बाकी याच्या पुढे आपले विचार जात नाही. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, तुकाराम महाराज म्हणतात. या सगळ्याची प्राप्ती होणं म्हणजे काही हित नसतं, हित नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात मग हित काय आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. हित म्हणजे काय? परमेश्वराच्या चिंतनामध्ये थोडासा तरी काळ घालवणं, हे आपल्या हिताचं लक्षण आहे की नाही. हित म्हणजे थोडक्यात काय आहे? ज्यानं आपलं विधायक हित होणार आहे. विधायक हित म्हणजे काय आहे? ज्याच्यानं आपली कायम आपली झालेली प्रगती किंवा आपल्या संबंधानं झालेलं हित हे कायम टिकणार आहे, त्याला हित म्हणता येतं. हित झालं की ते कायम टिकलं पाहिजे. कायम टिकणारं असेल तर हित म्हणा. ज्या गोष्टी आपण करतो त्या कायम टिकणाऱ्या आहेत का हित म्हणायला? हित म्हणायला कायम टिकणारं काय मला सांगा ना. एखादा मनुष्य आपली संपत्ती वाढणं याला जर हित मानत असेल तर मला सांगा, संपत्ती वाढली म्हणून हित मानता येईल का? हो नाही बोला, हो नाही, माना हलवा जरा अशा, बोलत चला माझ्याशी. आपली संपत्ती वाढणं याला हित मानता येईल? म्हणता येत नाही ना. का म्हणता येत नाही? कारण ते वाढलेलं कायम टिकत नाही ना. कायम कोणाची संपत्ती कायम टिकली मला सांगावं? कायम टिकलेली दाखवा बरं मला. असं 1 तारखेला झालेला 1 लाख रुपये पगार 30 तारखेपर्यंत तसाच राहिला, दाखवा बरं मला. दाखवा कोणाचा राहिला आतापर्यंत? कोणाचाच नाही. हो, पगार सोडा, कितीतरी व्यावसायिकांची उलाढाल कितीतरी लाखो कोट्यावधी रुपयांमध्ये असते, त्यांची तरी कायम राहते का मला सांगा ना? कायम राहत नाही. काही लोकांची अचानक वाढलेली दिसते, आणि तीच काही लोकांची अचानक कमी पण झालेली दिसते ना. आपल्याला कमी पण झालेले दिसते ना. मग जे अचानक वाढतं आणि जे वाढलेलं अचानक कमी पण होतं, शाश्वतीच नाही ना काही, मग त्याला हित कसं मानायचं? हित त्याला म्हणता येतं जे कायम टिकणार आहे. एखाद्या सुखाच्या साधनेपासून मिळालेलं सुख जर हिताचं वाटत असेल तरी ते कायम कुठं आहे? कायम नाहीये. जे कायम टिकणार आहे त्याला हित मानायचं. बाकी सामान्य जेवलो ना आपण, जेवलो. आता कीर्तनाच्या नंतर कसला कार्यक्रम आहे? भोजनाचा, बरोबर. भोजनाचा कार्यक्रम. आता आपल्याला भूक लागली, आपण जेवलो. जेवल्यानंतर आपल्याला समाधान वाटलं की नाही? आपलं पोट भरलं, आपल्याला बरं वाटेल. चला बरं वाटेल. मग आता बरं वाटेल तर त्या सुखाला सुख म्हणता येईल का? तुमचं काय मत आहे? म्हणत असो तरी त्याला कायम नाही ना ते. कारण कायम जर वाटलं असतं तर जेवण झाल्यानंतर परत जेवलो असतो का आपण? नाही. संध्याकाळ झाली की लगेच आम्हाला, संध्याकाळ सोडा, 4 वाजता आम्हाला लगेच काय पाहिजे? चहा पाहिजे, काहीतरी आम्हाला नाश्ता पाहिजे, पुन्हा 7ला काहीतरी खाणं पाहिजे, पुन्हा 9ला काहीतरी खाणं पाहिजे, आणि जागं राहिलोच तर रात्री 2 वाजता सुद्धा आम्ही खातो ना. आता काही नियम राहिला नाही, काही नियम राहिला नाही. काही मंडळी अशी आहेत की जी 9:30-10 नंतर जर जेवण गेलं तर जेवतच नाहीत अजूनही. कारण नियम असाच आहे की नाही? तसा तर नियम असा आहे की सूर्यास्त झाला की आपण खाऊ नये. नियम असाच आहे. सूर्यास्ताच्या अगोदरच खायचं असतं, सूर्यास्तानंतर जेवायचंच नसतं. इथं सूर्यास्त झाल्याशिवाय जेवतच नाही आम्ही. आता झाल्याशिवाय जेवत नाही. बऱ्याच लोकांच्या आमच्या जेवणाच्या वेळाच रात्री 10, 10:30, 11. मला गंमत कसली वाटते माहिती का बुवा? ज्यांची रोज 10:30, 11ची जेवणाची वेळ असते ना, ते म्हणतात 9ला कीर्तन खपवा, लोकांना भुका लागतात. आता कोण 9ला जेवतंय मला सांगा? कोण 9ला जेवतंय? बरं, दुपारी जेवणाची वेळ सांगा मला तुमची. दुपारची आत्ताची. तुम्ही काळजी करू नका, मी संपवणार आहे 5-10 मिनिटात. मी काही वाढवत नाही, फक्त तुम्ही सांगा मला काय जेवणाची वेळ आमची? काय 1, 1:30, 2 वाजता? कोण 12 वाजता जेवतं मला सांगा? कोण 12 वाजता? नाही, सप्त्यातलं कीर्तन 12 वाजता खपवा महाराज. 12 वाजता लोकांना जेवायचं. कठाच जेवायचं आहे? जेवणारच आहेत लोक. आयुष्यभर जेवतो आहोत आपण, आयुष्यभर जेवतो आहोत. काही वेळा राहिल्या? काही वेळा राहिल्या नाही आपल्या.
आपली कोणतीच मर्यादा त्याला आत्ता राहिलेली नाही. सूर्यास्ताच्या नंतर तसं तर आपण अन्न ग्रहण करूच नये अशा पद्धतीचा नियम आहे, पण तो आत्ता कोणी पाळायला तयार नाही. विठ्ठला विठ्ठला मी म्हणत होतो खाल्ल्यानंतर तृप्ती होते, पण ती काही क्षणापुरती असते, कायम टिकत नाही. आणि जे कायम टिकत नाही त्याला हित म्हणायला संत तयार नाहीत. संत म्हणतात त्यालाच हित म्हणायचं जे कायम टिकणारं आहे. कायम टिकणारं आहे. मग कायम टिकणारं काय? संतांची कृपा कायम टिकणारी आहे. कुठल्याही बद्दल तुम्ही पहा, संतांची कृपा कमी होत नाही. कृपा कमी होत नाही. तुम्ही सगळ्या संतांचा अनुभव पहा. मी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून ते समर्थ श्री रामदास स्वामींच्या पर्यंत सगळी संतांची यादी तुम्ही घ्या आणि कुठल्या संतांची कृपा समाजावरची कमी झाली मला सांगा. कोणी कमी केली आहे? बरं, त्याच्या बदल्यात आपण संतांना विशेष काहीच दिलेलं नाहीये. संतांना काय आम्ही फार मान्यता दिली नाही. संतान आम्ही म्हणजे तत्कालीन समाजानं, बरं का, तत्कालीन समाजाचा विचार करा ना. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील त्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांची किती मिरवणुका काढल्या मला सांगावं. किती मिरवणुका काढल्या? कोणी नाही. त्रासच आहे. तुकाराम महाराजांना त्रासच आहे, नाथांना त्रासच आहे, नामदेवांना त्रासच आहे. या सगळ्या संतांना त्यावेळेला लोकांनी त्रासच दिलाय. पण लोकांनी त्रास दिला म्हणून बदल्यात आपण पण त्यांना त्रास देऊ असं कोणी कुठल्या संतांनी विचार केलाय सांगा? नाही नाही. त्यांची कृपा ही अबाधित आहे, अबाधित आहे. समाजानं त्रास दिलेला असला, तुम्हाला एक गंमत सांगतो, मी थांबणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांना समाजानं जरी त्रास दिलेला असला तरी जे त्रास देणारे होते की नाही त्यांच्याबद्दलच ज्ञानेश्वर महाराज देवाच्या पुढ्यात पहिलं मागणं करतात. पहिली मागणी, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ दादांना त्यांच्या सद्गुरूंना देवरूपाच्या ठिकाणी ठेवून ज्ञानोबराय असं म्हणायला लागले, आता विश्वात्मके देवे, तुम्ही कोण आहात? तुम्ही विश्वात्मक देव आहात असं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना बोलतात. तुम्ही विश्वात्मक देव आहात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. आत्तापर्यंत मी ज्ञानेश्वरीच्या रूपानं हा जो वाग्यज्ञ केलाय, म्हणजे हा जो एक मोठा यज्ञ केलाय, त्याच्याने तुम्ही तोषावे. तोषावे म्हणजे काय? व्हा, समाधान व्हा, संतोष व्हा, तुमच्या अंतःकरणाचा संतोष करून घ्या. आणि तोषोनी मज द्यावे, तुमच्या अंतःकरणाचा संतोष व्हावा आणि तुम्ही मला हे द्या, काय? पसायदान द्या. मग काय द्या? मग पहिली मागणी ज्ञानेश्वर महाराजांनी केली, जे खळांची व्यंकटी सांडो. काय मागणं आहे मला सांगावं? पहिलं मागणं कुणा करता? खळ. खळ माहिती आहेत आपल्याला? माहिती आहेत? नाही, आजचा अभंग संत सांगणार आहे, खळ सांगणारा नाही. आणि ते सांगायची पण गरज नसते. खळ, जे खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे वृत्ती, बुद्धी. खळांची खळ नावाची वृत्ती सांडो आणि मग तया सत्कर्मी रती वाढो. त्यांच्या अंतःकरणातलं खळपणा जाऊ दे आणि त्यांच्या अंतःकरणात सत्कर्माची वृत्ती वाढू दे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. या जगातील सगळ्या जीवांमध्ये एकामेकांमध्ये मैत्र भाव म्हणजे प्रेम भावना वाढू दे अशी मागणी ज्ञानोबाराय करतात. दुसरी मागणी कुणाला आहे? जे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तोते लाहो प्राणीजात. दुसरी मागणी दुरितां करताय. दुरितांचे तिमिर जावो म्हणजे अज्ञान जावो वगैरे वगैरे सगळ्या मागण्या पहा. मला अख्खं पसायदान सांगायचं नाहीये. पण ज्ञानेश्वर महाराज हे कुणाकरता मागतात? तर ज्या जगानं त्रास दिला त्यांच्याकरताच असेल तर संतांची कृपा कधीच कमी होत नाही. आणि संतांची कृपा कमी होत नाही म्हणून संतांनी कृपा करणं याला काय म्हणायचं आपण? हित. याला हित असं म्हणता येतं. तेची माझे हित करे ते सकळ, ते माझं हित करतील. आता हित करतील म्हणजे तरी काय करतील? मग तुकाराम महाराज म्हणतात, जेणे हा गोपाळ कृपा करे. गोपाळ म्हणजे देव. देवानं पण आमच्यावर कृपा करावी एवढं हित संत करतील. एवढं हित संत करतील म्हणजे काय करतील? एक बोलतो ऐका. काय करतील? संत आहेत ना, संत, त्यांना जर आपण शरण गेलो तर ते आपल्यावर चांगला परिणाम करतात. म्हणजे काय करतात? एकनाथ महाराज म्हटले, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे जर आपण पाय धरले तर संत आपल्याला देवापर्यंत घेऊन जातात. देवापर्यंत. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, देवाच्या प्राप्तीची तुम्हाला इच्छा आहे का? हो नाही बोला जरा. शेवटचा प्रश्न आहे. देव भेटावा अशी इच्छा आहे का? आहे. मग माझा त्याच्याकरता उपाय असा आहे, मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो. देव भेटण्याकरता एक सोपा उपाय सांगतो. तसा मी उपाय सांगणारा नाही.
पण मी तरी एक उपाय सांगतो, छोटासा उपाय. देव भेटण्याकरता एक लहानसा उपाय आहे. काय? संतांना नमस्कार करायचा, देव लवकर भेटतो. तुम्ही म्हणाल कसं काय? कारण संतांनी मध्यस्थी करावी लागते देव भेटण्याकरता. देवाला भेटायचं असेल तर संतांना मध्यस्थी ठेवायचं. संतांना मध्यस्थी ठेवलं की ते देव आपल्याला भेटवतील, देवापर्यंत घेऊन जातील. छोटी गोष्ट पहा ना, आमदारांना भेटायचं असेल तर मध्यस्थी लागते का हो? तुमचं काय मत आहे? लागते ना. खासदारांची भेट घ्यायची असेल तर मध्यस्थी पाहिजे. मुख्यमंत्र्यांना भेटायचं तर मध्यस्थी कोणीतरी पाहिजे. पंतप्रधानाला भेटायचं तर मध्यस्थी पाहिजे. अजून थोडंसं पुढचं बोलू, एखाद्याचं लग्न जमवायचं तर काय पाहिजे? मध्यस्थीच पाहिजे ना. पाहिजे. अजून थोडंसं पुढचं बोलू, आपल्या घरी कीर्तन ठेवायचं तर मध्यस्थीच पाहिजे की नाही? काहीतरी पाहिजे की नाही? म्हणजे प्रत्येक कामाला काय लागते? मध्यस्थी लागते. मग देवाला भेटण्याकरता मध्यस्थी नाही लागणार काय? त्याला पण मध्यस्थी लागते. फक्त देवाला भेटण्याकरता मध्यस्थी सामान्याची चालत नाही, तिथं संतांनाच मध्यस्थी ठेवावं लागतं. संतांना मध्यस्थी ठेवा, ते देवापर्यंत घेऊन जातात. कारण तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. अहो, तुम्ही जर घेऊन गेलात तर देव सुद्धा आम्हाला नाही म्हणणार नाही. याच्याकरता संतांना मध्यस्थी ठेवावं, ते देवापर्यंत घेऊन जातील. जेणे हा गोपाळ कृपा करे भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. आम्ही जर कधी शिणलो भागलो तर आमचा तो शीण कमी करण्याचं काम सुद्धा संतच करतात. म्हणजे संतांनी केलंय तर संतांकरता आम्ही काय करणार? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते. संतांनी जर आमच्यावर असा उपकार केला तर आम्ही काय करू? संतांच्या वचनाप्रमाणे आम्ही जगू. संतांच्या वचनाची अवहेलना करणार नाही. किंबहुना संतांच्या वचनाप्रमाणे वागणं हीच संतांच्या शब्दाची कृतज्ञता राहील. म्हणून संतांवर आमचा विश्वास आहे. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते. तेची माझे हित करी ते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. या समस्त म्हात्रे कुटुंबावर प्रेम करणारा हा आप्तेष्ट वर्ग आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी म्हणून आलो त्याप्रमाणे श्रीमान सुरेश कचरू म्हात्रे यांचे चिरंजीव आणि तदनंतर या समस्त म्हात्रे परिवाराच्या असलेल्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याबद्दलचं प्रेम होतं, अशा पद्धतीचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व वैकुंठवासी रमाकांत सुरेश म्हात्रे यांच्या 5व्या पुण्यतिथीला अनुसरून आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. एक दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण एकत्र झालो. एक अत्यंत लहान वयाचं व्यक्तिमत्व होतं. फार काही वय नाही. गेलं तेव्हा त्यांचं वय फार 35-36 वर्ष त्यांचं वय असेल. आणि या लहानशा वयामध्ये या निसर्गाच्या नियमाच्या अनुसार भगवंताच्या आज्ञेनं त्यांचं निघून जाणं झालं. त्यांच्यानंतर त्यांचा परिवारसुद्धा आहे. त्या सगळ्या परिवाराकडे जर आपण पाहिलं तर एक मोठी दुःखाची शोककळा त्यांच्या परिसरावर ओढवली त्यावेळेला. आणि त्या दुःखातून सावरणं हे निश्चित कठीण आहे. का कठीण आहे? मी अनेक वेळा म्हणत असतो, एखादा व्यक्ती असा आहे की बाबा ज्याचं वय झालेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला कल्पना असते की बाबा ह्या व्यक्तीचं वय झालंय, एक 2-4 वर्षात बाबा कदाचित हे शांत होतील, म्हणजे जातील, अशी आम्हाला कल्पना असते. परंतु अत्यंत तरुण व्यक्तिमत्व ज्यांची जाण्याची आम्ही कधी कल्पना पण केलेली नसते आणि असं व्यक्ती जेव्हा निघून जातं त्यावेळेला मात्र मग त्या परिवाराला होणारं दुःख हे असहनीय असतं. या परिवारानं ते दुःख झेललंय. आज त्याला 5 वर्ष झालेली आहेत. 5 वर्षांच्या नंतर आपल्या मुलाच्या, आपल्या भावाच्या बद्दल जी श्रद्धाभाव आपल्या अंतःकरणात आहे तो व्यक्त करावा आणि काहीतरी ज्ञानदान अन्नदानाचं कार्य त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं व्हावं, या पवित्र उद्देशानं या कुटुंबानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. म्हणून त्या सगळ्या कुटुंबाचे मी अनेक आभार व्यक्त करतो. समाजसेवेची मोठी आवड त्यांना होती. समाजसेवेची मोठी आवड होती आणि मला याचं विशेष वाटलं की त्यांनी या समाजसेवेमध्ये सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करणं हा त्यांचा आवडीचा विषय होता. आणि हा खूप मोठा गुण आहे. खूप मोठा गुण आहे.
इतर ठिकाणी आपण मदत करतो नक्की आहे, परंतु माझा आग्रह असतो की आपण खाण्यापिण्याची मदत करण्याच्या ऐवजी एखादा जर शिक्षणामध्ये आग्रही असेल तर त्याला शिक्षणाकरता तुम्ही मदत करा, शिक्षणाकरता मदत करा. कदाचित जड वाटेल ऐकायला पण आणि लहान तोंडी मोठा घास पण होईल, पण खाल्लेलं सगळीच लोक ध्यानात ठेवतात असं नाही. कदाचित जड वाटेल ऐकायला, तिखटही असेल कदाचित, परंतु खाल्लेलं सगळीच लोक ध्यानात ठेवतात असं नाही. कधी कधी माणसं खाल्लेलं पण विसरतात ना, खाल्लेलं पण विसरतात. पण एखाद्याला जर तुम्ही शिक्षणात मदत करत असाल तर ज्याच्यामुळे हे शिक्षण मला मिळालंय त्याला मात्र लोक विसरत नाहीत. आज तुम्ही एखाद्याला शिक्षणाला मदत करा, एखाद्या वर्षाची त्याची जबाबदारी घ्या, त्याला वह्या पुस्तकांना तुम्ही सहकार्य करा. 10वीला एका बाबा विद्यार्थी त्याला आम्ही मदत करतो, 12वीला एका त्याला मदत करतो, आणि तुमच्या मदतीमुळे जर त्याला चांगली नोकरी मिळालीच कुठे भविष्यात तर तो नक्की तुम्हाला लक्षात ठेवतो की बाबा या माणसानं प्रथम माझ्यावर उपकार केले म्हणून आज मी एवढा मोठा होऊ शकलो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातली शैक्षणिक जी मदत असते ती फार महत्त्वाची असते. या व्यक्तीचं ते अत्यंत आवडीचा छंद होता, म्हणून या एका चांगल्या स्वभावाच्या व्यक्तीच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न झाली. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. या कीर्तन सेवेच्या प्रसंगी उपस्थित असलेली जी सगळीच वारकरी मंडळी आहेत मी सगळ्यांचे आभार व्यक्त करीन. हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे जगन्नाथ बुवा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण आमचे लक्ष्मण बुवा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे हरी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले, हा सगळाच टाळकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. विणेकरी बाबा उपस्थित आहेत, त्यांची आभार व्यक्त करीन. दोनही मृदंगमणी आहेत, ज्याच्यामध्ये आमचे नवनाथ भाऊ भाग्यवंत आहेत आणि प्रितेश भाग्यवंत आहे. हे दोघे पण माझे भाऊ आहेत आणि दोघे पण वाजवायला आहेत. म्हणजे वाजवणारा भाग्यवंत तर कीर्तनकार पण भाग्यवंत असं आहे. ते चांगली सांगड जुळते. त्यामुळे ते दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या नंदकुमार भाऊंची एक चांगली साऊंड सिस्टीम आम्हाला प्राप्त झाली, मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करीन. या सगळ्या परिवाराचे अनेक आभार व्यक्त करतो. आणि हा सगळा जो मेळ आहे हा ज्यांच्यामुळे उपस्थित झाला की नाही, ज्यांच्यामुळे या कीर्तनाच्या निमित्तानं मी या घराशी जोडला गेलो ते हरिभक्तीपरायण आमचे जगन्नाथ बुवा यांचे चिरंजीव पंढरीनाथ दादा, त्यांचे मी अनेक आभार व्यक्त करेन की त्यांच्या संपर्कातून, पंढरीनाथ दादांच्या संपर्कातून आजची ही सेवा प्राप्त झाली. त्यांच्यामुळे इथपर्यंत आलो. तुम्हा सर्व श्रोत्यांचा लाभ झाला. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. जाता जाता या परिवाराकडून एक लहानशी अपेक्षा करतो. या एक परिवाराची अपेक्षा आहे दादा तुमच्याकडून, हां तुमच्याकडून एक छोटी अपेक्षा आहे मला. तुम्ही दोघे पण भाऊ आहात आणि तुमच्याकडून एक छोटी अपेक्षा आहे. अपेक्षा फार मोठ्या नसतात, बारीकच आहे. बारीक अपेक्षेचा बारीक माणूस आहे मी, काय फार मोठा माणूस नाही आहे. पण छोटीशी अपेक्षा एवढीच आहे की आपल्या भावाला उत्तम श्रद्धांजली मिळावी याकरता माझा तुम्हाला आग्रह असेल की रोज संध्याकाळी आपल्या घरात देवपूजा करत असताना कुठला पण एक ग्रंथ तुम्ही वाचायला सुरुवात करा. एवढी एकच तुम्हाला अपेक्षा आहे, आग्रह आहे. कुठला पण ग्रंथ वाचा तुम्ही, तुम्हाला जो आवडेल तो वाचा, कुठलीच हरकत नाही. म्हणजे मी तर वारकरी आहे, मी काय सांगणार, ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबाराची गाथा वाचा, पण जे तुम्हाला आवडेल ते वाचा. तुम्ही समर्थांचा दासबोध वाचा, गुरुचरित्र वाचा, मनाचे श्लोक वाचा, भगवद्गीता वाचा, एकनाथी भागवत वाचा, भावार्थ रामायण वाचा, काय वाचायचं ते वाचा, पण थोडं थोडं तरी वाचा. आता हे फक्त तुम्हाला नाही, हे सगळ्यांना आहे. सगळे वाचाल हां बस तरच वाचाल. म्हणून थोडं थोडं तरी वाचा. वाचण्याच्या निमित्तानं आपल्यातून निघून गेलेली मंडळी स्मरणात राहतात आणि आपल्याकडून पण संतांचे ग्रंथ, संतांची उपासना होते. म्हणून थोडं थोडं तरी वाचाल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय तुलसी माळा गळा कंठे
आषाढी कार्तिकी भक्त जन येते चंद्रभागे माझे स्थान जय करते दर्शन वेळा मात्र जय होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाढीती जय देव जय पांडुरंगा रत्नाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे दुर्गा जय देव जय आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञानराजा सोपले ज्ञान जगी ज्ञानाचे कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले विश्वा ब्रह्माचे केले राम जनार्दन पायी टकटकी ठेवले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकारामा राघवे सागराचा पाशा शांतता दिले तैसे तुकोबाने भंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकारामा तू पिता गुरुनेती ब्रह्मा तुकासे आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकारामा जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी प्रेवितो माथा प्रपंच असा परमार्थ साधिले जडी कामय तैसे अंतराई भक्ती ज्ञान वैराग्य स्वयमाचरिले मुमुक्षु साधकाचे प्रबोधन केले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी प्रेवितो माथा जय देव रामकृष्ण गुरुआज्ञा प्रपंच कविले बैसोन सिंहासनी मौन धारी करवले तळजे गावी वास्तव्य केले सन्मार्गी लावून रणभूत धरिले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी प्रेवितो माता जय देव फाल्गुन शुद्ध षष्ठी निर्याण केले हरिपाठी समयी ब्रह्मानंद रंगले सायुज्य मुक्ती पाहून मुक्त झाले दैवयोगी सावले श्रीकृष्ण पावले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी प्रेवितो माता जय देव घाली लोटांगण चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भव्य वाळी विठ्ठल रखमा ठोपा मागणे ते तुझ प्रति आहे या संतांचे निर्वेची मज ठेवी तुका म्हणे आता उदार तू मज ठेवी पायी संतांची या संतांची निर्वेची मज दे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवळारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम सद्गुरु अमन बाबा सद्गुरु सवार बाबा गुरु वासुदेव बाबा महाराज सब संतन